नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम, जनतेशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांना राणेपिता पुत्रांचा दणका। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाच्या बैठकीत शासकीय कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त, तर संबंधित बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची नितेश राणेंची प्रतिक्रिया। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। राज्यातील शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलनाच्या तयारीत। 80,000 कोटींची बिलं प्रलंबित असल्याने कंत्राटदार आक्रमक। 5 फेब्रुवारीपर्यंत बिल अदा न केल्यास काम बंद करणार असा इशारा। जालना पालिकेवर झेंडा तर आमचाच फडकणार आणि आम्ही तो 100% फडकवू। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसचे नगरसेवक सोडून गेल्याने आमचा तोटा होणार नसल्याची टीका। शिर्डीत तिघांवर प्राणघातक हल्ल्यात 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी। एका संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात, तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। शिर्डीत मोफत अन्नछत्र करून ठेवलं म्हणून गुन्हेगारी वाढली, हे नियोजित खून वाटत नाही। हल्ला करून पैसे काढण्याच्या उद्देशाने हे कृत्य, सुजय विखेंचा दावा। शिर्डी दुहेरी हत्या प्रकरणात भाजप नेते सुजय विखे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांची भेट। सुजय विखेंकडून घटनास्थळाची पाहणी। प्रयागराज कुंभमेळ्यात जळगावच्या अमळनेरमधील 2 बाबांनी संन्यासी आखाड्यातून पदव्या त्यांना बहाल। देवेश्वर तीर्थ महाराज आणि पार्वती नंदगिरी महाराज यांना ही पदवी। हिसार एक्सप्रेसमधून चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश। जळगाव रेल्वे पोलिसांकडून 4 महिलांना अटक। 23,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पालघरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। अवैध धंद्यांची तक्रार केल्यानंतर जव्हार उपजिल्हा प्रमुख विजय घोलप यांच्यावर हल्ला करणाऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। आदल्या दिवशी पंचानं शिवराजला शिव्या दिल्या होत्या। शिवराज राक्षसच्या आईचा आरोप, तर चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई व्हावी, शिवराजच्या कुटुंबियांची मागणी। पंचानं दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती। जे काय असेल ते पंचानं दाखवून द्यायचं, पण पंचांनी तसं केलं नाही। कारवाई करण्यापेक्षा समज दिली पाहिजे होती, काका पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील खालकर तालीममध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ याचं जंगी स्वागत। खालकर तालमीतूनच पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीला सुरुवात। भंडाऱ्याच्या पिंपळगाव प्रफुल्ल पटेलांसह नाना पटोलेंकडून कृषी प्रदर्शनासह भव्य शंकरपट सोहळ्याचं उद्घाटन। 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। पुण्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मनसे आक्रमक। कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुकला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मनसेची मागणी। कल्याणमध्ये मुलीवर अत्याचार करून हल्ला केलेल्या कुटुंबाला वारंवार धमकी। रात्री अज्ञात तरुणाकडून घराबाहेर दहशत माजवण्याचा प्रयत्न, तर पोलीस घराबाहेर सुरक्षा देत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप। नागपुरात छोटे स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटी रुपये मिळणार। खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाची होळी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी। न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर येथे खासदार श्रीकांत शिंदेंचा वाढदिवस साजरा। नितीन लांडगे मित्र परिवाराकडून हा वाढदिवस साजरा। धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात पॉवरलूम कामगार संघटनेचं आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार आक्रमक। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा कामगारांचा पवित्रा। धाराशिवच्या उमरगामधील कराळीमध्ये वारकरी संप्रदायातील मुलांना गावगुंडाकडून मारहाण। ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। गावगुंडांना शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी। वर्ध्यात नागरिकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये। ठाकरे गटाचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन। स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केल्यास आंदोलन करू, ठाकरे गटाचा इशारा। वाशिम जिल्ह्यातील मीटर रीडर यांचे बेमुदत काम बंद आंदोलन। महावितरण कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। तुळजाभवानी मंदिरात तोकडे कपडे घालून दर्शनाला येण्यास मंदिर महासंघाचा विरोध। तुळजाभवानी ट्रस्टने लवकरात लवकर निर्णय घेण्याची मंदिर महासंघाची मागणी। मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। धाराशिवच्या हिंगणगावमध्ये शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची जीवघेणी कसरत। नदीवरून पूल बांधून देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
धुळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न. आमदार अनुप अग्रवालांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन. संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिकांची उपस्थिती. नालासोपाऱ्यात 41 इमारतींवर पालिकेकडून तोडक कारवाई. 4 मजली इमारती भुईसपाट करण्याची कारवाई सुरू. पोलीस बंदोबस्तात पोलिसांकडून कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी 4घांना अटक. तरुणाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर. धाराशिवमधील कळंब नगर परिषद थकबाकी वसुलीसाठी ऍक्शन मोडमध्ये. बड्या थकबाकीदारांची शहरातील मुख्य चौकांमध्ये झळकणार. थकबाकीदाराला थकबाकीच्या नोटीसही बजावल्या. वाशिमच्या वनोजा गावातील जलजीवन मिशन योजना रखडली. ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार. तर संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन काम लवकर पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. येवल्यात पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन. शिबिराला पोलीस निरीक्षक धीरज महाजन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसेंची उपस्थिती. विद्यार्थी आणि शिक्षकांना कायदेविषयक मार्गदर्शन. पुण्यातील खडकवासला धरणात 66.58% पाणीसाठा शिल्लक. तर पानशेत आणि वरसगाव धरणात 70%हून अधिक पाणी. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर उन्हाळी आवर्तनाचं पाणी सुरू करण्यात येणार. यवतमाळमध्ये सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये भीती. हमीभावाने खरेदीसाठी मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत. मात्र अद्याप 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी बाकी. परभणीत कुलगुरू कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं बोंब मारो आंदोलन. अवैध गौण खनिज करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती. जळगावच्या 40 गावात योग्य दर मिळत नसल्याने कपाशीचं पीक घरातच पडून. तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड. वाशिमच्या कृषी विज्ञान केंद्राकडून जवस आणि करडी पीक शेती दिन कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला कुलगुरू शरद गडाख यांची प्रमुख उपस्थिती. शेतकऱ्यांना कार्यक्रमातूनच मार्गदर्शन. नांदेडच्या शिखाचीवाडी गावातील 12 शेतकऱ्यांचा 20 ते 25 एकर ऊस जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. ठाण्यातील अंबरनाथमध्ये साईबाबा मंदिराजवळ चाकू भोसून महिलेची हत्या. पोलिसांकडून हल्लेखोराला अटक. अधिकचा तपास सुरू. परभणीतील हजरत सय्यद शहा तुराबुल हक बाबांच्या उरुसाला सुरुवात. दर्ग्यामध्ये देशभरातून लाखो अनुयायांची हजेरी. उरुसानिमित्त दर्ग्याला विद्युत रोषणाई. एसटी महामंडळाच्या वर्धा विभागाला 53 इलेक्ट्रिक बस मिळणार. सेवाग्राम आणि आर्वीत चार्जिंग स्टेशनची व्यवस्था. आर्वी आगाराला 22 तर वर्धा आगाराला 31 बसेस मिळणार. महिला बॉक्सर मेरी कोम साई दरबारी साईबाबांचं दर्शन घेत 51,000ची देणगी दिली. खेळाडूंनी खेळावर फोकस करावा आणि त्याग करण्याची तयारी ठेवावी. मेरी कोम यांचा खेळाडूंना सल्ला. इस्कॉनकडून पंढरपूरच्या विठुरायाच्या विदेशात सुद्धा प्रचार आणि प्रसार. 170 देशातील भक्तांना इस्कॉनकडून आमंत्रण. हंगेरी, रशिया, अमेरिका आणि इटलीत विठ्ठल भक्तांची पंढरपुरात दर्शनासाठी वांदियाळी. जळगावच्या 40 गावमध्ये अवैध पद्धतीने गौण खनिजांची चोरी. गौण खनिज उत्खननाकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. नागपूरमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचे तीव्र चटके. गेल्या 24 तासात 34.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सरासरीपेक्षा 4.5 अंशांनी पारा चढला.